नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर पाहुण्या आहेत. ज्या पाहुण्या आहेत त्या अतिशय खास आहेत आणि त्या का खास आहेत हेच आपण त्यांच्याशी गप्पा मारून समजून घेणार आहोत. त्या एक नाट्यकर्मी आहेत, नाट्यवेडे आहेत आणि पूर्ण आयुष्य त्यांनी नाटकांसाठी वाहून घेतलंय, नाट्यकलेसाठी वाहून घेतलंय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तर शुभांगीताई दामले, मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या या गप्पांच्या चॅनलमध्ये. आणि आपण तुमच्या नाट्यवेडाबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण तुम्ही मूळच्या पुण्याच्याच का? हो, म्हणजे मला कळायला लागल्यापासून काही वर्ष मी बंगलोरमध्ये होतो, पण त्याच्यानंतर 6वीपासून मी पुण्यात आलो. पुरानंतर आम्ही पुण्यात आलो, पण बंगलोरमध्ये पण माझे वडील नाटकात काम करायचे. अच्छा. त्यामुळे महाराष्ट्र मंडळामध्ये, त्यामुळे तिथे पण मला काही वेळेला मला काम करायला मिळालं, पण खूप लहान असताना, म्हणजे 5-6 वर्षाची वगैरे असेल. पण थोडंफार त्यांना खूप आवड असल्यामुळे सतत काही ना काही कानावर पडत होतं. पण म्हणजे तसं नाटकाची पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणतो की घरातूनच वारसा वगैरे असं काही अजिबात नाही, असं काही नव्हतं तुमच्या बाबतीमध्ये. आणि मग ते नाटकाची आवड मुळात तुम्ही सांगितलं की लहान असताना थोडंसं मी नाटकातून काम केलं, पण नाटकातून छोट्या मोठ्या काम करणं आणि त्याची आवड होऊन पूर्णतः त्याला वाहून घेणं, ह्या खूप दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते तुम्ही कधीपासून व्यावसायिक नाटक करायला सुरुवात? ऍक्च्युअली कसं झालं, आम्ही पुण्याला आल्यावर बंगलोरमधनं पुरानंतर आलो आणि मी हुजूरपागेत मला ऍडमिशन मिळालं. आणि हुजूरपागेत ते कल्चर खूप होतं आणि मला नाटक आवडायचं. म्हणजे एकूणच ते सगळा जो तो प्रवास असतो तो आवडतही होता कदाचित आतून. आणि हुजूरपागेसारख्या शाळेमध्ये मला खूपच त्याला वाव मिळाला, प्रोत्साहन मिळालं. मी पहिल्याच वर्षी आल्या नाटकात काम केलं. त्याच्यात मला इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यात बक्षीसही मिळालं. आणि मग 6वीपासून जवळजवळ 10वीपर्यंत मी सतत दरवर्षी शाळेच्या नाटकात, नाट्यवाचनात सगळ्यात भाग घेत गेले. आणि तिथे ते इतकं रुजलं होतं मनामध्ये की त्याची आवड होती ती जोपासली गेली आपोआपच. आणि त्यामुळे पुढे गेल्यावर सुद्धा यातनंच आपण काहीतरी करावं असं मनात होतं. आणि म्हणून मग त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. पण एक वेगळी गोष्ट होती की मला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नव्हता. त्यामुळे मला बेसिकली मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे 11वी नंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतली. पण त्या काळात परिस्थिती इतकी वेगळी होती की आतासारखी इतकी कॉलेजेस आणि इतक्या ठिकठिकाणी असं काही नव्हतं. त्यामुळे मी BSc केलं. आणि मग त्याच्यानंतर ती आवड होतीच मनामध्ये. पण शिक्षणामध्ये मग कॉलेजमध्ये असताना काम केलं, पुरुषोत्तममध्ये केलं. पण कधीच मला असं मनापासून वाटलं नव्हतं की आपण हा व्यवसाय स्वीकारावा. मला व्यवसायापेक्षा माझी आवड जोपासणं हे नेहमीच महत्त्वाचं, मला ते जास्त वाटलं. आणि त्यामुळे मी त्या दिशेने प्रवास माझा चालू होता. म्हणजे पुरुषोत्तम नंतर माझं लग्न झालं. माझ्या घरी सगळ्यांना नाटका सिनेमाची आवड होती. माझे वडील माझे दीर स्वतः पत्रकार होते, सुधीर दामले, मुंबईला असायचे ते. आणि त्यांचं स्वतःचं ते नाट्य विषयक कॉलम लिहित असत आणि त्याचेच पत्रकार होते. त्यामुळे मी लग्नानंतर काही वर्ष शिक्षण आणि सगळं होईस्तोवर मुंबईत होते, 4-5 वर्ष. त्या काळात तर मला इतक्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. म्हणजे अनेक नाटकं मी बघितली, कित्येक नाटकांचे पहिले प्रयोग बघितले. आमच्याकडे सतत या लोकांची ये-जा असायची नाटकातल्या. साहित्य संघ, रवींद्र नाट्य मंदिर, जिथे जिथे नाटकाचा प्रयोग पहिला असेल तिथे आम्ही जात होतो. आणि माझ्या जी आवड होती त्याला खूप खत पाणी घातलं गेलं त्या काळामध्ये. तेव्हा सुद्धा मला अनेकांनी विचारलं होतं की तुम्ही प्रोफेशनल नाटक करणार का, मुंबईत आहात. कारण त्यावेळी सिरियलचं काही प्राधान्य नव्हतं, नाटकच होतं. म्हणजे साधारण काळ असेल 70-72च्या सुमारास. तर नाटकासाठी खूप लोकांनी विचारलं मला, पण मला नक्कीच ते करायचं नव्हतं. कारण मी
एक मेडिकल टेक्नॉलॉजीचा कोर्सही करत होते. माझे यजमान ते मास्टर्स करत होते सर्जरीमध्ये मुंबईमध्ये. त्यामुळे मग म्हणजे फील्ड हे मला मेडिकल फील्डलाच करायचं काम होतं. त्यामुळे मी त्याला कुणालाच हे नाही म्हटलं सगळ्यांनाच. पण तरी सुद्धा मी ललित कलादर्श नावाची संस्था आहे पेंढारकरांची, त्याचं महिला कलादर्श नावाचं त्यांची एक संस्था होती. त्याच्यामध्ये मी सुंदर मी होणार नावाचं एक नाटक केलं. त्याच्यामध्ये वंदना गुप्ते होती माझ्याबरोबर आणि खूप नवीन त्या काळातल्या बायका होत्या आणि त्याचे आम्ही प्रयोग पण केले 15-20. पण तरी मी त्याच्यानंतर मी पुण्याला आले. त्यामुळे मग ते तुटलं सगळं. पुण्याला आल्यावर थोडंसं माझं काम मेडिकल फील्ड असल्यामुळे माझी लॅबोरेटरी मी सुरू केली. आमचं छोटंसं हॉस्पिटल होतं, त्यामुळे त्याच्यात मी बिझी होते. म्हणजे 10 ते 12 वर्ष मी जवळजवळ काही केलं नाही. पण एक भाग असा होता की माझ्या दिरांनी नाट्यदर्पण रजनी नावाची एक इव्हेंट सुरू केला होता. त्या काळातला इव्हेंट 75 साली. तर तो आमच्या घरचाच होता. त्यामुळे आणि मला ती सगळी आवड, त्या लोकांशी कम्युनिकेशन हे सगळं असल्यामुळे मी त्याच्यात खूप भाग घ्यायची. म्हणजे 15-20 दिवस मी मुंबईला जाऊन राहत असे. मग त्या सगळ्या तालमी आमच्या घरी व्हायच्या. आणि हा जवळजवळ 25 वर्ष हा उपक्रम होता. त्यामुळे 75 सालापासून नाट्यसृष्टीशी मी काम करत नसले तरी इतका जवळचा संबंध होता की त्या काळात अतिशय तरुण असलेले मुलं जी आता 50शीला आलेली आहेत, जास्तच धरूया आपण, विजय केंकरे आहे, जयवंत वाडकर आहे, विजय कदम, ही सगळी मुलं तेव्हा जस्ट कॉलेजमध्ये होती. आणि त्या वेळापासून आमचा छान त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहिला. त्यामुळे जरी मी स्वतः काम करत नसले तरी माझं कनेक्शन नाटकाशी होतं. आणि मग पुण्यात आल्यानंतर मात्र मी खूप वर्ष ब्रेक घेतला. बरं. खूप वर्ष म्हणजे साधारण किती? जवळजवळ 15 वर्ष. पण असं म्हणतात ना की एकदा तोंडाला तुमच्या रंग लागला किंवा तुम्ही स्टेजवरची ती एक नशा असते की गिव्ह अँड टेक ज्याला म्हणतो आपण, प्रेक्षकांशी कनेक्शन असतं, ज्याने एकदा केलं तो माणूस स्वस्थ बसूच शकत नाही. तसं मी स्वस्थ बसले नाही. पण मेडिकल फील्ड असं होतं की आमचं हॉस्पिटल होतं, त्यामुळे मग इमर्जन्सीज असायच्या. आणि मी शिकलेली असल्यामुळे त्यातलं जरी डॉक्टर ही पदवी नसली तरी टेक्नॉलॉजीचा कोर्स केला होता आणि मी इमर्जन्सी मॅनेजमेंट वगैरे सगळं करत होते. त्यामुळे विचार सुद्धा असा नव्हता की आपण काहीतरी नाटक करू शकू. पण कालांतराने हॉस्पिटल, आम्ही इंडोर हॉस्पिटल नवीन बांधलं इथे, तेव्हा हॉस्पिटल बंद केलं आणि माझे मिस्टर फक्त कन्सल्टिंग ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून काम करायचे. आणि मग मला वेळ होता. आणि आमच्या ह्या घरामध्येच आमचा पूर्वापार चालत असलेला एक बिझनेस होता, कार्यालय केटरिंगचा. तर तो मी करायचं ठरवलं, कारण हे घर आम्ही कोणाला तसं दिलं नव्हतं भाड्याने. त्यामुळे एक होताच व्यवसाय, तो सामान सगळं होतं, म्हणून मी ते सासूबाई असायच्या मदतीला, त्यांच्या मदतीने ते सुरू केलं. पण त्या काळामध्ये मला राजाभाऊ नातू आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरच राहतात आणि त्यांची माझी कित्येक वर्ष ओळख, म्हणजे फॅमिलीची पण ओळख. आणि मी कॉलेजमध्ये असल्यामुळे तेव्हा त्या काळात पुरुषोत्तम केल्यामुळे तर त्यांना सारखं आता तू काहीतरी कर. तर मी म्हटलं मला असं परमनंट काही नको आहे. तर मला काही नाटक असेल तर मी करीन, पण ते 2 महिने 3 महिने असं काही काम असेल. आणि तर ते मला म्हणलं की कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा अतिशय छान असतात, त्याची नाटकं पण चांगली असतात, दिग्दर्शक चांगले असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ती स्पर्धा होते. मग त्यांनी मला म्हणले नाही, या नाटकात तू काम कर. आणि मधु जोशी पुरुषोत्तमचे जे संस्था संचालक आपण म्हणूया, तर ते माझे खरं ह्या काळातले पहिले गुरु. कारण त्यांनी इथेच आमच्या खाली बेसमेंटमध्ये आम्ही तालमी करायचो. त्यांनी माझ्याकडनं नाटकं बसवून घेतली, एकांकिका बसवून घेतल्या. आणि मग मी कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धांमध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्ष दरवर्षी एक नाटक केलं. त्याच्यामध्ये टेल्को कलासागरकडनं केलं, त्याच्यामध्ये अनिल खोपकर दिग्दर्शक असे.
त्याच्यानंतर किर्लोस्कर मधनं केलं. त्याला मला उपेंद्र लिमये सारखा दिग्दर्शक होता आणि उपेंद्र बरोबर मी आणखीन पण काही एकांकिकांमध्ये पण काम केलं. त्यामुळे माझा संबंध ह्या मुलांशी पण राहिला, म्हणजे जी त्या काळातली तरुण मुलं होती आणि माझी आवड होती ती पण. एकदा स्पर्धा झाली की मग पुढे एखाद दोन प्रयोग व्हायचे, मग थांबायचं, मग परत माझं काम चालू व्हायचं. तर ह्या काळामध्ये 92 साली माझा एक टर्निंग पॉइंट म्हणतो ना तसा थोडासा आला. तर तो असा की मी हे नाटकातनं काम करत होते, त्यामुळे माझ्या मित्रमंडळींना जी आधीपासूनची होती त्यांना माहित होतं की मी नाटक करायला लागली, आता मला वेळ आहे थोडासा. तर माझी मैत्रीण म्हणजे स्मिता तळवलकर, तर ती तेव्हा राऊ नावाची सिरियल करत होती. म्हणून तिचा मुंबईहून फोन आला मला की डॉक्टरांना आला, म्हणजे की आता तुम्ही तुमच्या बायकोला सोडून द्या बरं का, ती आता माझ्या बरोबर काम करणार आहे. ते म्हणले मी कधी अडवलं होतं. तर आमची म्हणजे इतकी मैत्री होती. तर मग तिच्या राऊ सिरियलसाठी तिने मला सिलेक्ट केलं होतं. बाजीरावाच्या बहिणीचं काम होतं माझं. आणि त्या काळामध्ये आणखीन एक घटना अशी होती की मी ग्रिप्स हा जो नाट्य प्रकार आहे, लहान मुलांसाठी जी नाटकं केली जातात, मुलांसाठी म्हणूया आपण, बालनाट्य नव्हे, तर त्या एका नाटकामध्ये डॉक्टर मोहन आगाशे, माझ्या यजमानांचे अगदी फास्ट फ्रेंड, ते ती सगळी संकल्पना राबवत असत. तर त्यांनी मला विचारलं की तू आता नाटकात काम करतेस, तर आपण थोडंसं ह्या नाटकात तू करशील का. तर नको रे बाबाचं नावाचं त्यांचं नाटक होतं, ज्याच्यामध्ये त्यांना पॅरलल कास्टिंग करायचं होतं. म्हणून मग मी त्यांना म्हटलं मग करीन की. बरं, त्याचे काय असे खूप प्रयोग नसायचे, मुलांच्या स्कूलमध्ये आणि नाही शाळांमध्ये सुट्ट्यांमध्ये आम्ही करत होतो. तर मी नको रे बाबा हे नाटक केलं त्यावेळी. तर मग ह्या 2 गोष्टी त्या काळामध्ये सुरू झाल्या. एक तर हे लहान मुलांसाठीचा कार्यक्रम नाटक आणि दुसरं राऊ सिरियल. तर राऊ सिरियल आमची बोरला झाली, मग त्याच्यामध्ये मी काम केलं, काही एपिसोड केले आणि तरीही मला अजून खूप असं वाटत नव्हतं की आपण प्रोफेशन म्हणून घ्यावं. पण ग्रिप्सच्या नाटकाने मला एक वेगळी दृष्टिकोन दिला की मुलांसाठी मनोरंजन हे अत्यावश्यक आहे आणि ते जर नसेल तर ज्या काळामध्ये त्यांच्यावर या गोष्टींचे संस्कार व्हायला पाहिजेत, त्या काळातच जर आपण केले तर पुढे जाऊन ते चांगली माणूस म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण किंवा प्रेक्षक म्हणून पण हे येऊ शकतात. आणि म्हणून मी त्या नाटकांमधनं कामं करायला सुरुवात केली आणि आजतागायत ते चालू आहे. मला ही थोडी संकल्पना तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. ही ग्रिप्स जे तुम्ही सांगितलं की लहान मुलांनी काम करणं, बालनाट्य नव्हे पण लहान मुलांसाठीची नाटकं. तर एकतर अशा प्रकारची नाटकं आपल्याकडे खूप कमी त्याची निर्मिती होते आणि जर म्हणजे मला जर माहिती नसेल आणि जर होत असतील तर ती कुठल्या प्रकारची आहे, आपल्याकडे अशा संस्था आहेत का, त्या दृष्टीने विशेष प्रयत्न होतात का, आणि ही संकल्पना काय? बेसिकली 1986 साली पहिल्यांदा डॉक्टर आगाशेंनी ही संकल्पना भारतात आणली. ते 1 वर्ष आधी जर्मनीला गेले होते. मूळ जर्मन संकल्पना आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथे नाटकं बघितली आणि त्यांना असं लक्षात आलं की खूप वेगळ्या प्रकारची नाटकं आहेत ही. म्हणजे लहान मुलांच्या भावविश्वातली नाटकं आहेत. ह्याच्यामध्ये फॅन्टसी असेल कुठे, पण फॅन्टसी टू रियालिटी हे पटकन येतात आणि कुठल्याही प्रकारचं राजा राणी, भूत, खेत, पिशाच किंवा जादू किंवा काहीतरी ह्या प्रकारचं काहीच त्याच्यामध्ये नव्हतं. त्याच्यामध्ये आई बाबा असायचे, त्याच्यामध्ये शाळा असायची, त्याच्यामध्ये शिक्षक असायचे, त्याच्यामध्ये कोणतरी छान शिकवणारे काका असायचे. अशा वेगवेगळ्या पद्धतीची ती नाटकं होती आणि ते इतके प्रभावित झाले त्यांनी की त्यांनी पुण्यात आल्यानंतर मॅक्स मुलर भवन, जे जर्मन भाषेचा प्रसार करणारी संस्था आहे, गोएथे इन्स्टिट्यूट, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक शिष्यवृत्ती असं म्हणूया नको, एक ग्रँट मिळाली म्हणा किंवा त्याचा उपयोग करून त्यांनी पहिल्यांदा थिएटर अकॅडमीकडनं छान छोटे वाईट मोठे हे नाटक बसवलं म्हणजे बसवलं श्रीरंग गोडबोलेंनी, पण मूळ त्याचं नाटक मॅक्स अँड मिली म्हणून जर्मन नाटक होतं. त्याचं रूपांतर श्रीरंग गोडबोलेंनी केलं आणि जर्मनीहून दिग्दर्शक आलेले होते ते नाटक बसवायला आणि त्याचा सह दिग्दर्शक म्हणून श्रीरंग गोडबोलेंनी काम केलं
आणि अशा तऱ्हेने 1986 साली पहिल्यांदा बालरंगभूमीला खूप वेगळं वळण देणारा एक प्रकार सुरू झाला, तो म्हणजे ग्रिप्सची नाटकं. ह्याच्यामध्ये लहान मुलं अजिबात काम करत नाही. म्हणजे जर्मनीमध्ये तर खूप मोठी माणसं पण लहान मुलांचं काम करतात. म्हणजे 35-40 वर्षाची बायका, मुलं सुद्धा लहान मुलांचं काम करतात. ते त्यांना ट्रेन केलं जातं. म्हणजे त्यांना त्यांच्यातलं फिजिकॅलिटी काढून टाकून त्यांचं मन कसं काम करू शकेल, लहान मुलाचं होऊ शकेल, ते कसं इनोसन्स असेल त्यांच्यामध्ये, त्या इनोसंटली ते कसं बोलतील ह्याचं सगळं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. आपण त्याच्यात थोडा बदल करून आपण 10वीच्या पुढची म्हणजे साधारण यंग अडल्ट आपण ज्याला म्हणतो ना, अशा मुलांना घेऊन ते नाटक करायला सुरुवात केली. पहिलं नाटक 86 साली झालं, ते अकॅडमीने केलं होतं. मग त्याच्यानंतर दुसरं नाटक आलं नको रे बाबा, जे मानोमान नावाचं परत जर्मन नाटक होतं, पण त्याचं पूर्ण वर्षन श्रीरंगनी मराठीकरण त्याचं केलं होतं. आणि मग त्याही नाटकाचे प्रयोग खूप सुरू झाले आणि एक वेगळी संकल्पना घेऊन थिएटर अकॅडमीने जवळजवळ त्याचे 200-250-300 प्रयोग दोन्ही नाटकांचे केले असतील. मग मी पण त्याच्यामध्ये करायला लागल्यानंतर पण अनेक प्रयोग आम्ही केले. आणि सांगायला तुम्हाला आता आपल्याला ऐकायलाही मजा वाटते की परेश मोकाशी त्याच्यात काम, माझ्या मुलाचं काम करायचा, आनंद इंगळे काम करायचा, त्याच्यानंतर मंजुषा दातार म्हणजे गोडसे आताची ती होती, त्याच्यानंतर पौर्णिमा गानू होती. अशी अनेक लोक त्यावेळेची त्या नाटकातनं कामं करत असत. आणि छान, म्हणजे तो इतका रिच करणारा एक्सपिरियन्स होता आपल्याला की ते नाटक केलं ना की एक प्रकारची काय म्हणूया ऊर्जा मिळायची. म्हणजे ती समोर बसलेली मुलं ते आपल्याकडे बघतात, आपल्याला आवडतं, त्यांना आवडतं आणि काहीतरी त्यांच्या आयुष्यातलं काहीतरी आपण बघतोय हा त्यांना वाटायचं ना, त्यावेळी आपल्याला सुद्धा इतका आनंद व्हायचा. म्हणजे त्याच्यात तालमी करणं आणि ते नाटकाचा प्रयोग करणं ही एक ऊर्जा देणारी आम्हाला गोष्ट होती आणि त्यामुळे ते आम्ही चालू ठेवलं होतं. कालांतराने थिएटर अकॅडमीने त्याच्यामध्ये आम्ही घरचे राजे नावाचं नाटक केलं, पहिलं पान नावाचं नाटक केलं, जे अकॅडमीची प्रोडक्शन्स होती. पण आम्ही घरचे राजेला पण वोल्फगँग कोलनेडर नावाचा दिग्दर्शक जर्मनीहून आला होता आणि ह्या हॉलमध्येच आमच्या तालमी होत असत. आणि गंमत तालमींची सांगायची म्हणजे त्याला मराठी कळत नसेल आणि आम्हाला जर्मन कळत नसेल. आम्ही इंग्लिशमध्ये बोलायचो, तो इंग्लिशमध्ये सांगायचा सीन असा आहे, मग आम्ही मराठीत तो सीन करायचो, मग कोणीतरी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं. पण आम्ही जो सीन करतो तर त्याला इतका परफेक्ट कळायचा की त्याच्यामध्ये काही बदल असेल तर तो समजायचा. एक्झॅक्टली. आणि अशा प्रकारे खूप मजेशीर तालमी त्या चालायच्या. पण ते नाटकही खूप छान झालं. शोभा भागवतांनी ते लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग पहिलं पान नावाचं नाटक, तीही मूळ संकल्पना जर्मन होती, डीके लुफ्ट म्हणून, पण त्याचं पूर्णतः भारतीयकरण श्रीरंगनी केलं होतं आणि त्याचे आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे जवळजवळ मला आठवत असेल तर 150-200 प्रयोग आम्ही त्या नाटकाचे केले असतील, 10 वर्ष जवळजवळ. आणि ते इतकं ग्लोबल नाटक होतं की त्या काळामध्ये त्या नाटकामध्ये मास्क वापरा असं होतं की धूर येतोय, गाव आहे कुठलं तरी, इथल्या कारखान्याचा धूर येतो म्हणून मास्क वापरा. तर माझ्या एका लेखात पण मी लिहिलं की ती संकल्पना 15-18 वर्षांनी आपल्याला भोगावी लागली आणि आली. त्याला दूरदृष्टी असेल कदाचित. आणि एक टप्पा तिथे होता. पुढचा जो आला तो पण आम्हाला खेळायचे नावाचं नाटक. आणि त्यावेळी हे सगळं ग्रिप्सचं जे काय प्रकरण म्हणूया आपण किंवा ही ऍक्टिव्हिटी चळवळ होती ती सगळी आमच्या संस्थेकडे म्हणजे महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे आली. आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरनी पहिलं नाटक त्यातलं प्रोड्यूस केलं, ते म्हणजे पण आम्हाला खेळायचंय. आणि ते पूर्णतः भारतीय मातीतलं नाटक आणि अतिशय माइलस्टोन नाटक ते होतं की जे आम्ही जर्मनीला पण पाठवलं होतं. आम्ही त्याचा उद्घाटनाचा पहिला प्रयोग आम्ही पृथ्वी थिएटरला केला. बॉम्बस्फोट 92 साली जे झाले होते मुंबईमध्ये, त्याच्यावर ते नाटक होतं की मुलं बॉम्बस्फोटाला त्यांना काही फरक पडत नाही, फरक पालकांना पडतो.
म्हणून पालक शाळा बदलायला जातात की कॉस्मोपॉलिटन स्कूल नको, आणि त्याच्यामध्ये मुलं म्हणतात की नाही नाही आम्हाला हीच शाळा पाहिजे, आम्हाला इथेच खेळायचंय. अतिशय सुंदर गाणी, सुंदर डायलॉग, आणि आमचं ती टीम पण इतकी छान होती जमलेली सगळी. त्याच्यामध्ये आत्ताची राधिका हर्षे म्हणजे राधिका विद्यासागर ती काम करायची. त्याच्यानंतर आनंद इंगळे काम करायचा, विभावरी देशपांडे काम करायची, आणि आमचा खूप सुंदर तो ग्रुप होता आणि आम्ही त्याचेही खूप प्रयोग केले. तर असा हा ग्रिप्सचा प्रवास होता. मग कालांतराने रंगा त्यातनं थोडे काही काळ बाहेर पडला, मुंबईला त्याचं प्रोडक्शन टीम सुरू झाली म्हणून. पण विभा नाटकं लिहायची, असं करत करत आम्ही जवळजवळ 16-17 नाटकांचं प्रोडक्शन केलं आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की यंदा आमचा 25वा रंगमहोत्सव आहे, आणि त्या निमित्ताने मागच्या वर्षी आम्ही 4 नाटकं नवीन लिहिली, मुलांनी लिहिली, बसवली आणि फेस्टिवल केला, आणि ह्या वर्षी परत 2 नवीन नाटकं आलेली आहेत. म्हणजे मुलांच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा इतका वाव मिळतोय, त्यांचे विषय इतके वेगळे वेगळे आहेत की आश्चर्य वाटतं की मुलं इतका विचार करू शकतात. त्यामुळे माझ्या कामाच्या भागातला एक खूप महत्वाचा घटक हा ग्रिप्स नाटकं आणि हे जे मॅनेजमेंट सर्व नाटकांची आणि बालरंग महोत्सव हा आहे. बरोबर. तुमच्या बोलण्यातून आता जो उल्लेख आला की आश्चर्यचकित होतो आपण, कारण असं म्हणतात की आताची जी पिढी आहे ना ती मानसिकदृष्ट्या खूप लवकर मोठी होतीये, तर त्यामुळे 20 वर्षापूर्वीचे विषय आता चालणार नाहीत. आता नवीन नवीन विषय, तर मुलंच ती नाटकं लिहित आहेत, ह्याहून आनंददायक बाब दुसरी काही नाही. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा उल्लेख तुमच्या बोलण्यातून आला की तुम्ही ते नाटक प्रोड्यूस केलं, तर महाराष्ट्र कल्चरल सेंटरची सुरुवात कशी केली आणि का करावीशी वाटली? ऍक्च्युअली महाराष्ट्र कल्चरल सेंटर हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, डिवोटेड फॉर कल्चरल ऍक्टिव्हिटीज, आणि त्याची सुरुवात खूप पूर्वी म्हणजे 1965 साली हा ट्रस्ट स्थापन झाला. पण असं झालं की आमची मूळ एक संस्था आहे टाउन हॉल कमिटी म्हणून, त्यांचे टिळक रोडला खूप मोठी जागा होती, तर त्यांनी असं ठरवलं की ट्रस्ट आहे आपला हा, तर त्याचे 2 भाग करावेत, एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा आणि एक कल्चरल कॉम्प्लेक्स. तर कल्चरल कॉम्प्लेक्स करण्यासाठी म्हणून त्यांनी एक खूप जवळजवळ 60-65 हजार स्क्वेअर फूट जागा होती ती महाराष्ट्र कल्चरल सेंटर ह्या ट्रस्टला दिली. म्हणजे त्याच्यासाठी म्हणून तो ट्रस्ट स्थापन झाला, आणि त्यांचा टाउन हॉल कमिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं स्पोर्ट्ससाठी ट्रस्ट आहे. तर ह्या ट्रस्टला माझे सासरे भाऊसाहेब दामले, ते ज्योत्स्नाबाई भोळे, मधुमालती गुणे, आणि ज्यांनी अतिशय जुने हार्मोनियम वादक पाबळकर होते ते याचे संस्थापक होते. आणि मग त्यांनी हा ट्रस्ट स्थापन केला. पण शेवटी असं असतं की ट्रस्ट नुसता स्थापन करून चालत नाही, त्याला पैसे लागतात, त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, आणि असं करत करत तो ट्रस्ट चालू होता, नाही असं नाही. कधीतरी एखादा कार्यक्रम व्हायचा, पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी यमुताई किर्लोस्कर त्याच्या चेअरमन होत्या, त्यांनी तिथे आमच्या त्या जागेवर काही बिल्डिंग्स बांधायचं ठरवलं, आणि त्या म्हणल्या आम्हालाच किर्लोस्करांना ऑफिस सुरू करायचंय, तर आपण त्या बिल्डिंग्स बांधू आणि किर्लोस्कर तुम्हाला भाड्याने घेतील. आणि तेव्हा ते आमचं 70-72 साली उत्पन्न सुरू झालं. त्याच्यानंतर सुद्धा 15-1 वर्ष ज्योत्स्नाबाई भोळे चेअरमन होत्या, तर काही गाण्याचे कार्यक्रम त्या भाड्यात जेवढे आधी त्या भाडं बांधलेल्या इमारतीचं कर्ज फेडण्यातच भाडं कितीतरी जायचं. मग त्याच्यानंतर त्या म्हणल्या की आता थोडेफार कधी गाण्याचा कार्यक्रम कर, कधी एखादी कुलवधू आम्ही 50 वर्ष झाली म्हणून पुन्हा केलं नाटक. त्याला असं चालत असताना 92 साली, म्हणजे हा सगळा प्रवास साधारण माझा त्या काळात सुरू झाला, 90-92 मध्ये. त्या काळात गिरीश जोशी नावाचा एक तरुण लेखक आम्हाला सापडला, आणि आमचा एक ग्रुप तयार झाला. त्यांनी एक बाभुळबन नावाचं नाटक लिहिलं होतं, ज्याचं नंतर अबोली नावाने कमर्शियल नाटक महेश मांजरेकरने केलं. त्या नाटकामध्ये फक्त संवाद, त्या मुलगी बोलत नाही, ती म्हणजे तिला बोलता येत नसतं, आणि तिचा प्रशिक्षक आणि तिचे वडील असे 3-4 पात्रच होते. त्या नाटकाचं स्क्रिप्ट हे काहीतरी 3-4 पानाचं होतं, कारण तीच जास्त बोलते आणि त्याला तो जो शिकवायला आलेला असतो तो पण ती साईन लँग्वेज शिकवून तिच्याशी साईन लँग्वेजमध्ये बोलतो. त्यामुळे त्या नाटकाला स्क्रिप्ट इतकं छोटं होतं, पण ते नाटक आम्ही राज्य नाट्य स्पर्धेसाठी पहिल्यांदा केलं, आणि ते इतकं तुफान गाजलं,
आणि त्या दिवसापासून आजता गायक आमचं त्या नाटकात काम करणारी आणि तो जो ग्रुप आहे तो अजूनही आमचा आहे. अच्छा. म्हणजे आता 92 to 2024 हो, म्हणजे जवळजवळ 30-32 वर्ष झाली. पण आजही राजेश देशमुख, विवेक बेडे, गिरीश जोशी, मिलिंद फाटक ही सगळी माणसं आजही आमच्या संस्थेचं काम करतात आणि त्यामुळे आमची संस्था आज घट्ट पायावरून उभी आहे. आणि डॉक्टर दामले आमचा सपोर्ट खूप मोठा होता, कारण त्यांनी ते सगळं वाढवलं ही संस्था मोठी करण्यामध्ये. म्हणजे शून्यापासून करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा भाग होता, जवळजवळ 2000 सालापर्यंत. आणि मग काम सुरू झालं होतं, पण तेव्हाही आम्ही थिएटर भाड्याने घ्यायचो. दरवर्षी आम्ही एकांकिका करायचो, स्पर्धा करायचो, राज्यनाट्य स्पर्धा करायचो. आणि असं करता करता 10 वर्ष आम्ही ऍक्टिव्हिटी करत होतो. आणि ती सगळी ह्या सुदर्शन मध्ये चालायची. म्हणजे सुदर्शन हॉल कार्यालय होतं माझं इथे, त्याच्यात चालायची. कारण ते सीझनल असायचं. कधी जेव्हा काही नसेल तेव्हा इथे येऊन तालमी करायच्या, इथेच नाटकाच्या तालमी काढायच्या. सगळं म्हणजे मुलं इथे राहायची, खाणं पिणं सगळं सुदर्शन आणि घर वर असल्यामुळे सगळं तो एक आमची ती फॅमिली होती आमची सगळी. आणि आजही आहे. असं करता करता मग पुढचा तुमचा टप्पा माझा येईलच, ज्याचा प्रश्न तुम्ही विचारालच की सुदर्शन हॉलचं सुदर्शन रंगमंचात कसं रूपांतर झालं. तुम्ही विचारात और मी ब्रेक घेते. नाही, मी तेच म्हणणार होते की महाराष्ट्र कल्चरल सेंटर ते सुदर्शन रंगमंच हा एक असा समांतर तुमचा प्रवास झालेला आहे. त्याच्यामध्ये परत तुमचा अभिनेत्री म्हणून एक वेगळा प्रवास आहे. परत मेडिकलचा व्यवसाय तो एक वेगळाच प्रवास आहे. हे करत असताना लहान मुलांना म्हणजे नाट्य प्रशिक्षण देणं, त्यांना एक नवीन पिढी सुद्धा त्या दृष्टीने, जसं तुम्ही सांगितलं की प्रेक्षक सुद्धा तयार असलेले पाहिजे. तुम्ही एखादी कला सादर करता तर ती समोरच्यापर्यंत ती पोचतीये, तर तो आनंद तुम्हाला करणाऱ्याला सुद्धा मिळाला पाहिजे. तर ती जी पिढी तयार करणे ते सुद्धा काम तुम्ही करता. म्हणजे वेगवेगळ्या भूमिकांमधून तितक्याच समरसतेने तुम्ही हे सगळ्या भूमिका हे केलेल्या आहेत. पण मला हे म्हणायचं आहे की हाच प्रश्न की महाराष्ट्र कल्चरल सेंटर ते सुदर्शन रंगमंच, आणि सुदर्शन रंगमंचाची स्थापना केल्यानंतर आपण त्याचं सगळं काम बघायचं आणि पुन्हा त्यात कामही करायचं. तर हे सगळं कसं काय जमवलं, आणि जमवलं तर ह्या टप्प्यावर तुम्ही समाधानी आहात का? मी आता म्हटलं तसं की 92 ते 2002 पर्यंत 10 वर्ष आम्ही सतत अनेक स्पर्धा केल्या, अनेक राज्यनाट्य स्पर्धेला दरवर्षी नाटक करायचो. एक खूप मोठा ग्रुप जमला, ग्रिप्सची नाटकं चालू होती, त्यामुळे तोही ग्रुप आमच्या मध्ये होता. आणि असं करता करता प्रमोद काळे, सुनीता काळे माझे दोघंही मैत्रीण, दोघं जण नाटक वेडे, तेही आम्हाला जॉईन झाले. त्यांच्याही खूप कल्पना असत, नाटकं करत असो आम्ही सगळेजण. तर असं करत असताना दरवेळी आम्हाला थिएटर घेणं खूप परवडायचं नाही. म्हणजे कसं थिएटरमध्ये करणार नाटक? थिएटरचं भाडं परवडलं पाहिजे. आपल्या नाटकाला किती 50 लोक आली तर बोलवून 100 येतील. त्याचे प्रयोग कसे करणार आपण? आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये स्नेहसदन नावाचा एक छोटासा हॉल होता. त्या हॉलमध्ये समन्वय योगेश सोमण यांनी तो हॉल तिथे भाड्याने घेऊन तिथे एक छोटी नाटकं, कवितांचे कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. पण तिथे काहीच सोय नव्हती. ना तिथे मागे पडदा होता, ना पुढे पडदा होता. लाईट्स लावायची सोय नव्हती, साऊंड सिस्टीम नव्हती. हे सगळं तिथे घेऊन जायचं आणि ते करायचं. आणि ते मिशनरीच होतं. पण कालांतराने तिथे मग ते तारखा विरखा सगळं, त्यांना ते सवय नव्हती एवढ्या सगळ्या गोष्टींची. तर त्यांनी ते बंद केलं. आणि मग त्याच काळामध्ये आविष्कारचे काकडे काका आणि आमची एक मीटिंग झाली होती इथे की आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की जी या पद्धतीने आपल्याला नाटकं करण्यासाठी जागा पाहिजे. तर डॉक्टर दामल्यान त्यांनी काकडे काकांना सांगितलं की मी देतो जागा तुम्हाला, तुम्ही करणार का नाटकं? ते म्हणले मी देतो शब्द तुला, मी 1 वर्षभर नाटक करेन. आणि अक्षरशः या एका संभाषणामध्ये सगळं चित्र पालटलं. आम्ही हे कार्यालयाचा हा हॉल होता माझा, तो भाड्याने दिलेला आम्ही काढून घेतला त्यांच्याकडनं. आणि हे सगळं रिनोव्हेशन आम्ही 1 महिनाभर केलं. आम्हाला माहित होतं की ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, उंची कमी आहे. पण तरी सुद्धा 2003 साली 27 मार्च 2003ला आम्ही आमचं आधीचं नाव सुदर्शन हॉल होतं तेच तसंच ठेवून सुदर्शन रंगमंच इथे सुरू केला.
सुरुवातीला मला वाटलं होतं कसं होईल, काय होईल, लोक येतील का नाही, काय करतील. पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 2003 ते आज 2024 20-21 वर्षामध्ये एकदाही मला असा पश्चाताप झाला नाही की ही जागा आपण सुदर्शनमध्ये कन्वर्ट केली आहे तर काय झालं. कधीही मला वाटलं नाही. त्याचं अतिशय उत्तम बुकिंग चालू आहे. अनेक लोकांनी इथे येऊन नाटकं केली. इतकी मोठी मोठी लोक इथे नाटक करायला येऊन गेलेली आहेत. नाटकांच्या बरोबर अनेक वर्कशॉप्स इथे झाले. पंडित तळवलकर सर, सुरेश तळवलकर इथे 3 दिवस तबल्याचं वर्कशॉप घ्यायचे आणि अख्खी बिल्डिंग आमची 30-30 मुलांच्या तबल्याच्या नादाने घुमून जायची. आणि इतका आनंद दिलाय मला ह्या सगळ्या सुदर्शननी की अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. अगदी प्रतिमा कुलकर्णी, सचिन खेडेकर, सीमा साठे, कोण इथे येऊन गेलं नाही मला सांगा. अनेक लोक आता हिंदी ह्याच्या चित्रपटांमध्ये आणि काम करणारी आता राधिका आपटे होती, ती येऊन गेली. भाडीपवला सारंग साठे आहे, तो इथे काम करून गेलाय. ओंकार गोवर्धन, मोहित टाकळकर, इतकी आता मोठी झालेली मंडळी सगळी ह्या सुदर्शनमधनं मोठी झालेली आहे. आणि त्याचा त्यांनाही अभिमान आहे. म्हणजे तेही सांगतात की नाही आम्ही सुदर्शनसाठी नाटक बसवलं, सुदर्शन ही जागा गृहीत धरून आम्ही नाटक बसवलं. आणि हा आनंद मला इतका देऊन गेलेले आहेत गेल्या 20 वर्षामध्ये की त्याची काहीच मी परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे अजूनही सुदर्शनला तेवढीच लोक मानतात, तेवढंच त्यांना नवीन नवीन मुलांना येऊन इथे करायचं असतं. एकतर ट्रस्ट असल्यामुळे आणि आमच्या सगळ्या जे आमची काय कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये थिएटरसाठी म्हणूनच काम करायचे, परफॉर्मिंग आर्टसाठी आणि चॅरिटेबलच पाहिजे. त्यामुळे आमच्या सुदर्शनचं भाडं सुरुवातीला 1,000 रुपये होतं. ते आता अजून वाढून सुद्धा 20 वर्षामध्ये 3,500 रुपये आहे. त्याच्यामध्ये इथल्या सर्व यंत्रणा आम्ही त्यांना देतो, लाईट्स देतो, साऊंड देतो. त्यामुळे पहिला प्रयोग इथे व्हावा, पहिला प्रयोग इथे करावा, त्याच्यासाठी हे सगळं किती सोपं आहे आपल्याला. आणि म्हणून आज जवळजवळ 3री पिढी पण म्हणूया की इथे आता काम करायला उत्सुक आहे. आणि हीच अचिव्हमेंट आहे. मी तेच म्हटलं की तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये काम केलं, त्याने तुमचा अर्थार्जनाचा भाग खूप छान समाधानकारक झाला. पण एक आयुष्यात येऊन जो आनंदाचा भाग असतो की मी हे केलंय, याचा अभिमान वाटण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्यापैकी मला वाटतं सुदर्शन रंगमंच. अगदी. आणि मला मी हॉस्पिटल बंद केल्यामुळे मला दुसरं काही तसं काम नव्हतं. काम म्हणजे असं मला म्हणायचं की अर्थार्जनासाठी, कारण ही जागा संस्थेने घेतलेली होती. त्यामुळे आम्हाला डॉक्टरांनी प्रॅक्टिस कमी केली होती आणि मग टोटली मी याला वाहून घेतल्यासारखं घेतलं होतं. मग त्याच्यामध्ये इथे होणारे कार्यक्रम, संस्थेचे कार्यक्रम आणि आमच्या ग्रिप्सची नाटकं, त्याच्यामध्ये मग मला काही शूटिंग आली तर मी करत होते. सिरियल्स केल्या कितीतरी. त्या निमित्ताने मी मध्ये आणखीन एक छोटासा प्रयत्न माझा होता. मी राऊचं कास्टिंग केलं होतं त्यामुळे. आणि नंतर पेशवाई नावाची सिरियल स्मिताने पुण्यात केली, तर त्या भोरलाच आम्ही शूटिंग करायचो. तर त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ 7-8 वर्ष झालेली होती. त्यामुळे तिचं म्हणणं होतं की तुला पुण्यातले सगळे थिएटरवाले लोक माहिती आहेत काम करणारे, तर तू पेशवाईचं सगळं कास्टिंग कर. तर मग ते पेशवाईचं कास्टिंग तेव्हा मी सुरू केलं. म्हणजे निनाद बेडेकर, संजय सुरकर यांच्याबरोबर आमच्या चर्चा व्हायच्या. पुढच्या सीनमध्ये कोण पात्र आहेत, किती मुसलमान आहेत, किती ब्राह्मण आहेत, किती आपशी आहेत, असं सगळं डिटेल आम्ही करायचो. आणि मग त्याप्रमाणे मी जवळजवळ पुण्यातल्या 100 ते 125 लोकांना मी त्या सिरियलमध्ये काम दिलं होतं. म्हणजे अगदी सुरुवातीचा श्रीरंग गोडबोले, मेघना वैद्य, सुबोध भावे, असे खूप लोक होते. आणि सगळ्यांनी त्याच्यात कामं केली. आणखीन सगळे मोठे कलाकार पण झालेत ते आता. तर ते मग झाल्यावर मग तिचं ज्ञानेश्वर सिरियल होती त्याच्यात केलं. मग मी इंडियन मॅजिक आय कंपनीमध्ये कास्टिंगसाठी म्हणून मी काम करायला सुरुवात केली श्रीरंग गोडबोलेकडे. कारण आम्ही ग्रिप्सच्या माध्यमातून एकमेकांच्या इतके संपर्कात आणि इतके जवळ होतो सगळे एकमेकांच्या की इन अँड आउट्स माहिती असायचे सगळ्यांना. तर तो म्हणला तुला करायचंय तर तू आमच्या कंपनीतच काम कर, कारण इन्फ्रास्ट्रक्चर होतं, माणसं होती आणि तिथे जागा होती. कारण त्यावेळी इथे हे करणं शक्य नव्हतं आणि ते सिंगल हँडेड मॅनेज करणं पण अवघड होतं.
त्यामुळे मग तो म्हणला आपण इथे करू, म्हणून मग आम्ही तिथे टॅलेंट मॅनेजमेंट डिव्हिजन म्हणून सुरू केली. त्याच्यातनं मी अनेक कास्टिंग करायची. पिंपळपान नावाची तुम्ही ऐकलं असेल, ती आयमी कटचं प्रोडक्शन खूप होतं, त्याच्यामध्ये मी त्या लोकांशी करायची, कास्टिंग करायची. मग मी त्याचं प्रोडक्शन पण खूप बघायची, कारण ऑफिसचं काम होतं आणि ते सगळं माहीत होतं मला म्हणून. त्यामुळे तो एक 3-4 वर्ष मी ते काम केलं. मी हिंदीसाठी पण मुंबईतनं लोक यायची. मी मराठी सिनेमासाठी खूप कास्टिंग केलं आणि प्रोडक्शन बघत असल्यामुळे लोकांना लोकेशन्स मिळवून देणे वगैरे असं खूप आवडीचं काम होतं माझ्या. आणि खऱ्या अर्थाने सुदर्शन रंगमंचाने खूप मोठे कलाकार दिले. मराठी एक बॅकग्राऊंड माझी तयार झाली होती, हे काम आपल्याला करता येईल. त्यामुळे तो काळ मी त्याच्यात खूप घालवला. मी स्वतः पण खूप तेव्हा सिरियल्स मध्ये वगैरे कामं करायची. प्रतिमा कुलकर्णीची होती, पुष्कळ मी केल्या. साईबाबा केली, झोका केली, वादळवाट मी शेवटची मोठी सिरियल मुंबईत जाऊन करत होते. आणि आणि सतत चालू होतं. हो, आणि हे करत असताना मग मी आयमी नंतर सोडलं, कारण सुदर्शनचं काम खूप वाढलं. आणि मग नंतर आमचा नवीन पर्व सुरू झाला. मी तिकडे प्लॉटवर आमच्या ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि AC सभागृह, म्हणजे सुदर्शन मध्ये ज्या त्रुटी होत्या त्या आम्ही तिकडे पूर्ण केल्या. तर ते साधारण 2007-08 साली, म्हणजे सुदर्शन सुरू झाल्यानंतर एक 8-10 वर्षांनी तो एक टप्पा ओलांडला. आणि त्या काळामध्ये माझं हे काम चालूच होतं. त्यामुळे मला संस्थेसाठी म्हणजे संस्था ही माझ्या दृष्टीने संस्था राहिलेलीच नव्हती. संस्था हे माझं काम होतं आणि माझं मी कर्तव्य समजून ते आजपर्यंत करत आले. प्रेम पण होतं, काम पण होतं आणि आवडीचं काम होतं. त्यातनं मला मानसिक समाधान मिळत होतं, आर्थिक पण आमची गणितं जमत होती आणि मला पाहिजे तेव्हा मी माझ्या सिरियल याच्यातनं काम करू शकत होते. इथे सुदर्शन रंगमंचाची आसन व्यवस्था जी आहे साधारण, तर ती किती आहे? इथे 1,200 लोक बसू शकतात. 50 लोक खाली बसतात, 80 मागे खुर्च्या आहेत आणि थोडी दाटीवाटी करून बसू शकतात. ड्रॉबॅक याचा आहे की ह्याला AC नाहीये, त्यामुळे मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यात जरा अडचण होते. पण त्याच्यानंतर पुण्यामध्ये एवढी कधीच आपल्याला लागत नाही, AC ची गरज पण भासत नाही. आणि 1.25 तासाचं नाटक असतं, ती लोक मॅनेज करतात. स्टेजवर किती उकडलं तरी चालतं. कितीतरी प्रयोग मी स्वतः या स्टेजवर केलेत. आतमध्ये छोटी मेकअप रूम केली आहे, पडद्याच्या मागून जायला रस्ता केलाय, तिकडनं खाली उतरायची सोय केली आहे, इकडनं एंट्री पण घेता येते. पण हे भर वस्तीत असल्याचा काही कधी आम्हाला त्रास काही आवाज येतोय किंवा आता सुद्धा तुम्ही बघा बाहेरून 50 वाहनं गेली असती पण आवाज आला. हे नॅचरल अकॉस्टिक याचं जमलेलं आहे. आणि त्यामुळे आधी आम्ही काही कार्यक्रम गाण्याचे वगैरे करत होतो, त्यामुळे मला कल्पना होती. काही अकॉस्टिकल ट्रीटमेंट त्यांना दिलेली नाहीये, पण अतिशय सुंदर प्रयोग होतात. आणि तुम्ही मगाशी जे म्हटलं मी तुम्हाला की इंटिमेट लेवल ज्याला म्हणतात ना, म्हणजे समीप रंगमंचाची जी संकल्पना आहे ती ह्या थिएटरमध्ये इतकी राबवली गेलेली आहे की स्टेजवरनं तुमचा पहिला प्रेक्षक हा 5 फुटावर असतो. 5 फुटावर तुम्ही बोलता ते त्याला कळतं, त्याचा फीडबॅक आपल्याला मिळत असतो, त्याच्या चेहऱ्यावरची आपल्याला त्याच्या संवेदना कळत असतात, आपल्या संवेदना त्याला जाणवत असतात. आणि हा जो एक एक्सपिरियन्स आहे ना, हा अनफॉरगेटफुल आहे. म्हणजे हा तुम्हाला एकदा हा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलात ना की तुम्ही कधीच विसरणं शक्य नाही. म्हणजे अक्षरशः आमच्या 1 वर्ष आम्ही लहान मुलांचं फेस्टिवल पण इथे केलं. ह्या स्टेजला लागून मुलं बसलेली असायची आणि त्यांच्यातला तो आनंद, त्यांच्या डोळ्यातले ते भाव, किंवा इव्हन मोठ्या नाटकांचं सुद्धा इथे तुम्ही बोललेलं शेवटपर्यंत ऐकू जातं. इथे तुम्हाला शेवटचा माणूस पण दिसत असतो किंवा पुढे बसलेल्या मुलांना, आणि तुम्ही त्यांना फसवूच शकत नाही. तुम्ही नाही फसवू शकत त्यांना, तुम्ही नाही खोटं रडू शकत, तुम्ही नाही खोटं काही करू शकत. तुम्हाला इथे तुम्हाला जे सांगितलंय ते सगळंच त्यांच्या समोर करायला लागतं. आणि ते एक चॅलेंज पण आहे. ते चॅलेंज आहे. आणि अशा समीप रंगमंचांनी खूप कलाकार घडवता येतात, कारण ते आतून नाटक करतात. मला ह्याच्याकडे यायचं होतं. समीप रंगमंच जे तुम्ही म्हणालात, किंवा छोट्या कलाकारांसाठी की जागा छोटी आहे, तुम्ही भाड्याचाही उल्लेख केला की इतकं कमीत कमी आम्ही मिनिमम हे घेऊन करतो. मी पुण्यातल्या लोकांसंदर्भात मी फक्त नाही बोलणार,
आजूबाजूला सुद्धा छोट्या छोट्या गावाखेड्यांमध्ये, तालुक्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कसं असतं की पुण्यामध्ये जाऊन मी काहीतरी केलंय तर माझं योग्य दिशेने पाऊल पडले. आपण पुण्याला सांस्कृतिक माहेरघर म्हणतो, कलेचं माहेरघर म्हणतो, आणि पुण्यामध्ये काहीतरी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की इथे येऊन मला काहीतरी करायचंय. पण असं असतं ना की मी कुठे जाऊ, नेमकी सुरुवात कुठून करू, मोठ्या मोठ्या रंगमंचांवरती माझी तेवढी तयारी नाहीये किंवा माझी आर्थिक पाठबळ पण माझं नाहीये, पण मला काहीतरी करायचंय. अशा लोकांसाठी मला असं वाटतं की सुदर्शन रंगमंच हा एक खूप छान ऑप्शन आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही कधी काही बाहेर सांगते ना तुम्हाला, आमचे प्रयत्न त्या दृष्टीने असे झालेले आहेत की गेली 5-7 वर्ष जवळजवळ आम्ही ऊर्जा नावाचा प्रकल्प राबवतो. त्या ऊर्जामध्ये तुम्ही बाहेरगावच्या लोकांनी सुदर्शनला येऊन नाटक करावं, त्यांनी फक्त यावं. इथला सर्व खर्च महाराष्ट्र कल्चरल सेंटर करतं. म्हणजे इथलं लाईट्सचं भाडं, साऊंड सिस्टीम, थिएटरचं भाडं, त्यांना आल्यानंतर इथे उतरायची सोय, सकाळी आले तर रात्री उशिरा जायचं असेल किंवा जायचं नसेल तर राहायची सोय, ही सगळी विनामूल्य करण्यात येते. शिवाय जे प्रमोशन असतं त्याची आम्ही एक जाहिरात पण देतो. इथे जे काही तिकीट विक्री होईल ती सगळी त्यांना देऊन टाकतो. आणि महिन्याला 1 नाटक असं आम्ही खूप वर्ष करतो. अरे वा. आणि आता सर्वसाधारण लोकांपर्यंत हे पोहोचत नाही. ऍक्च्युअली पोहोचलेलं आहे, पण परत असं होतं की अजूनही आपल्याकडे असं वाटतं की अरे बापरे, आम्हाला गोव्याचं एक नाटक बोलवायचं, त्याच्यात 35 पात्र आहेत. त्यांना मी म्हटलं राज्यनाट्य स्पर्धेला पहिलं आलेलं नाटक आहे, तुम्ही आमच्याकडे येऊन नाटक करा. पण ते म्हणले आम्ही 35 लोकांना कसं आणणार. आणि ह्यासाठी मला नेहमी असं वाटतं की ह्याला आपल्याला सरकारी थोडी तरी मदत किंवा तिथल्या लोकल लोकांनी तरी काहीतरी मदत केली पाहिजे. कारण परदेशांमध्ये ना अशा पद्धतीच्या योजनांना इतकं पाठबळ आहे सरकारचं की छोट्या छोट्या अशी थिएटर्स असतात तिथे सरकारी मदत मिळते नाटक करायला. आम्ही करतो ना, आम्ही हे देतो, तुम्ही आम्हाला जाण्याचा खर्च द्या किंवा गाड्या आहेत त्यातला फ्री द्या आम्हाला, आम्ही बाकी खर्च करू. पण आपल्याकडे लिस्ट प्रायोरिटी असते सांस्कृतिक ही, आणि आपल्याकडे इतके प्रॉब्लेम्स पण आहेत खूप. पण त्या प्रॉब्लेमला फेस करता करता कुठेतरी काही टक्केवारी अशासाठी ठेवावी असं मला नेहमी वाटतं की एसटीचं भाडं तुम्ही आमच्याकडनं घेऊ नका. रेल्वेमध्ये आता कन्सेशन आहे, पण सिस्टीम मध्ये इतकं अडकलेलं असतं सगळं की ती वेळ निघून जाते, ती वेळच निघून जाते, तो तिकीट बुक होतात, तुम्ही काहीच करू शकत नाही. पण आम्ही सुदर्शनने हे केलेलं आहे. आणखीन सुदर्शनचे ह्या संदर्भातले तुम्हाला काही मी गोष्टी सांगू आम्हाला आवडेल सांगायला. नक्की सांगा, म्हणजे माझा उद्देशच तो आहे. कारण 4 वर्ष आम्ही रंगसेतू नावाची एक स्कॉलरशिप देतो. ती स्कॉलरशिप अशांसाठी आहे की ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं एखाद्या कलेतलं. 4 कलांसाठी ही आहे: संगीत, नृत्य, नाटक आणि शिल्प, म्हणजे शिल्प किंवा व्हिज्युअल आर्ट्स, दृश्यकला. त्याच्यामध्ये आम्ही शिष्यवृत्ती देतो. त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, पण त्यांना आता त्या शिक्षणाचा उपयोग करून 1 वर्षभर काहीतरी प्रोजेक्ट करायचं. म्हणजे त्यांनी त्याच्यावरनं पैसे मिळवावे असं नाही, त्यांना वेगळं काहीतरी करून बघायचंय. अशांसाठी म्हणून आम्ही इतके वर्ष, गेल्या वर्षीपर्यंत 10,000 रुपये महिना असं ह्या 4 लोकांना देत होतो वर्षभर. आणि आता ते 12,000 रुपये केले, आणि 12,000 रुपये दर 3 महिन्याने आम्ही त्यांना देतो. 12-36,000 म्हणजे. आणि त्यांनी त्यांचं प्रोजेक्टचा रिपोर्ट सबमिट करायचा की मला हे करायचं होतं, हे मी केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातनं लोक निवडतो. आणि त्यांना त्याची प्रोसेस काय आहे? त्याची प्रोसेस असते की आम्ही फेसबुकवर आमचं जाहिरात येते, आमच्या पेजवर महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या. त्यातनं तुम्ही फॉर्म भरून पाठवायचे, गुगल फॉर्म्स असतात, ते फॉर्म भरून पाठवायचे. तुमच्या प्रोजेक्टचा एक पानभर तुम्ही काय करायची इच्छा आहे ते द्यायचं. आणि त्याच्यानंतर इथे सगळ्यांना आम्ही बोलवतो, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. त्याच्यासाठी फॅकल्टी वेगवेगळी असते, चांगले लोक. आता चैतन्य कुंटेसारखा मुलगा संगीताचं बघतो, क्षमाताईंसारख्या मॅडम किंवा संध्या धर्मसारखी ती नृत्याचं बघते, नितीन हडप आपल्या शिल्पकले चित्रकलेचं बघतात, अजय जोशी, प्रमोद काळे हे त्याचं समन्वय करतात. अशा पद्धतीने सगळे लोक त्या मुलांचे इंटरव्ह्यूज घेतात. त्या इंटरव्ह्यूज घेऊन ज्याचं प्रोजेक्ट चांगलं आहे, जो खरं जेन्युइन काम करतोय, अशा प्रत्येक फॅकल्टीमधल्या 3-3 लोकांना आम्ही आधी निवडतो. मग त्यांचं 2 दिवस एक वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये त्यांनी स्वतःला प्रेझेंट करायचं असतं की मला काय करायचंय. या एकट्या माणसांसमोर नाही, ह्या निवडलेल्या 5 ह्याच्यामधल्या 15-18 लोकांसमोर
आणि त्यातनं मग एक एक माणूस आम्ही निवडतो आणि त्याला ती वर्षभर शिष्यवृत्ती मिळते. आणि त्यांचं प्रेझेंटेशन असतं मग शेवटचा हप्ता जेव्हा देतो आणि नवीन लोक निवडतो तेव्हा ज्योत्स्ना भोळे सभागृहात नृत्य, नाट्य, शिल्पकला सगळ्याचं प्रेझेंटेशन असतं. प्रत्येकाने प्रेझेंट करायचं असतं. अशा पद्धतीची ही एक आमची रंगसेतू नावाची शिष्यवृत्ती आहे. आणि आणखीन पुढचं पाऊल म्हणून आम्ही गेले 2 वर्ष, रादर 1 वर्ष आपण धरूया, ज्या शाळांमध्ये नाटक हा शब्द सुद्धा माहिती नाही अशा काही 6 शाळा आम्ही निवडल्या आहेत. आणि तिथे ललित कला केंद्रातनं जे शिकून पास झालेले आहेत त्यांना 1 वर्ष आम्ही नाट्य प्रशिक्षक म्हणून त्या शाळांमध्ये पाठवतो. आणि त्यांचा सगळा पगार म्हणा किंवा त्यांचं रेम्युनरेशन महाराष्ट्र कल्चरल सेंटर देतं. आणि त्या शाळांनी फक्त मुलं 5वी 6वी 7वी ची मुलं आठवड्यातनं 1 तास त्यांनी याच्यासाठी छान आहे. डॉक्टर झालं की तुम्हाला खेड्यामध्ये इंटर्नशिप करावी लागते ना, तसं ही खूप छान इंटर्नशिपसाठी आम्ही मुलांना पाठवतो आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे. त्या मुलांना खूप आवडतं हे सगळं. शेवटी त्या मुलांचं एक छोटंसं नाटक बसवतो, त्याला ज्योत्स्ना भोळे सारख्या स्टेजवर आणून त्यांना करायला लावतो. आणि शिक्षक पण खूप खुश आहेत कारण आम्हाला एक शिक्षक फक्त लागतो आणि आमचा एक शिक्षक असं मिळून तिथे मुलं खूप एन्जॉय करतात. आणि थिएटर इन एज्युकेशन असं म्हणूया आपण. त्यांच्या शालेय पुस्तकातलं काही एखादा धडा निवडून त्याचं नाट्य रूपांतर करणं, एखादी कविता त्यांना चांगली शिकवणं, चांगलं वाचायला लावणं, ह्यातनं सुद्धा मुलं शिकत असतात. काही अभिनेता अभिनेत्री व्हायला पाहिजे असं काही नाही, पण आपण काहीतरी चांगलं करू शकतो, आपण काहीतरी चांगलं बघू शकतो हा विश्वास जरी त्या मुलांना आली ती तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होतो आणि त्यांच्या शिक्षणामध्ये उपयोग होतो. कॉन्फिडन्स लेवल वाढायला मदत होते. कित्येक मुलं आमच्या शिबिरांमध्ये सुद्धा अनेक मुलं अशी येतात की जी घरामध्ये 4 वाक्य सुद्धा बोलत नाहीत, ती मुलं गडागडा इथे येऊन नाटक करतात, कविता म्हणतात. बालनाट्य शिबिर तुम्ही घेता तर त्याला रिस्पॉन्स चांगला आहे. पण तुलनेमध्ये तेवढे प्रयोग बालनाटकांचे किंवा तुम्ही जसं मगाशी पण आपण उल्लेख केला, लहान मुलांसाठीचं नाटकाचं प्रमाण खूप जास्त कमी आहे असं माझी खंत आहे. मला असं वाटतं की त्यावरती तुम्ही काही काम करते. म्हणजे मला अशी माझी खंत अशी आहे की ग्रिप्सची नाटकं मी करतो मोठ्या मुलांना घेऊन. बालनाट्यांचा प्रश्न हा आहे की शाळा सुरू झाल्यावर मुलांना वेळ नसतो. त्यामुळे तो असं मशरूम्स उगवल्यासारखं मे महिन्यात फक्त ते नाटक करायचं किंवा दिवाळीच्या सुट्टीत एखादा भरतनाट्य मंदिर घ्यायचं, आपली 2-3 नाटकं करायची आणि परत 30 नाटकं मुलांना प्रॉब्लेम वाटतो की हे एवढंच करायचं हे बालनाट्याचं. म्हणून मी नेहमी म्हणते की बालनाट्याची संकल्पना ही लहान मुलांनी अभिनय केलेली नाटकं नसून लहान मुलांसाठी नाटकं म्हणजे बालनाट्य पाहिजे. मग त्याच्यात कोणीही काम करावं. कदाचित 4 मोठ्या आईवडिलांनी सुद्धा लहान मुलांसाठी नाटक करायला हरकत नाही, त्यांचा विषय घेऊन काहीच हरकत नाहीये. आणि म्हणूनच ग्रिप्समध्ये पण ही संकल्पना का निर्माण झाली तर मोठी माणसं वेळ काढू शकतात, नोकरी करणारे असले तरी हाफ डे टाकू शकतात, शाळांमध्ये तुम्ही जाऊ शकता. आता जर्मनीमध्ये ग्रिप्स ही शाळा थिएटरला येतात, तिथे थिएटर बांधलेलं आहे, तिथे गाडी बसनी शाळेतली मुलं येतात, नाटक बघतात आणि पुन्हा शाळेत जातात. आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे प्रयोग आम्ही शाळेत जाऊन करतो. बरं, त्याचं असं आहे की तुम्ही कुठल्याही हॉलमध्ये प्रयोग करू शकता. 4 हॅलोजन लावले की नाटक होतं. त्यामुळे अशा पद्धतीने नाटकं करण्याची गरज आहे, नवीन विषय घेऊन नाटकं करण्याची गरज आहे. आणि ह्या लहान मुलांनी किमान माझं म्हणणं आहे जे प्रोड्युसर्स आहेत, चांगली नाटकं जी आहेत त्यांनी जी मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळांमध्ये तरी जाऊन नाटक करा, रविवारी करा. माझं म्हणणं नाही, मुलांना सुट्टी असते रविवारी, पालक आणतील मुलांना, पण ही आतून उर्मी त्या प्रोड्युसर्सना पण पाहिजे. त्यांना ते असं फक्त मे महिन्यात करायचं, 4 नाटकं लावायची, सकाळी 1, दुपारी 1, 10 ते 1 मध्ये 40-40 मिनिटाची 2-3 नाटकं करायची, 500-500 रुपये तिकीट देऊन नाटक बघायला मुलं जातात. तर मला मला स्वतःला खूप ते दुःख आहे. तुम्ही जे म्हणाला तीच नाटकं पुन्हा येतात, नवीन काही प्रयोग होत नाहीये. अलबत्या गलबत्यासारखं सुद्धा नाटक त्यांनी पहिल्यांदा वैभव मांगलेने केलं, काही प्रयोग केले.
500 रुपये तिकीट लावून तुम्ही नाटक दाखवता, म्हणजे इट्स व्हेरी क्रिमिनल. म्हणजे मी आमच्या नाटकाचं ग्रिप्सची नाटक सुरू केली तेव्हा आमचं 10 रुपये तिकीट होतं. त्याचं मोठ्या माणसांना 20 आणि लहान मुलांना 10. आत्ता सुद्धा आम्ही अजूनही 2 वर्षापूर्वी कोविडच्या आधीपर्यंत आम्ही 50 रुपये फक्त मुलांच्याकडनं तिकीट घ्यायचो आणि नाटक दाखवायचो. उद्देशच तो आहे ना, पैसे मिळवणं, म्हणजे त्याला बॅकिंग आमचं आहे म्हणून ठीक आहे. पण आता सुद्धा 500 रुपये तिकीट काढून मुलांनी नाटक बघावं, मग ती मुलं नाटक एकच बघणार, पालक किती खर्च करतील. मी 100 रुपये तिकीट देते तेव्हा माझी मुलं 5 नाटकं बघतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तुम्ही अभिवाचन संदर्भात पण काम करता, सुदर्शनचं अभिवाचन स्पर्धा आम्ही घेतो. त्याच्यामध्ये कविता अभिवाचनाला आम्ही प्राधान्य दिलं होतं. कारण एखादं सूत्र देऊन कविता शोधणं म्हणजे साहित्याचा अभ्यास करणं आहे. लेखक तुम्ही कुठलाही घ्या, तुम्ही स्वरचित सुद्धा कविता करा, पण तुम्हाला जर एक सूत्रबद्ध मिळालं तर तुम्ही 50 पुस्तकं वाचाल, 50 कवी हाताळाल. आणि साहित्य वाचणं आहे, गरज आहे काळाची. खरंय, अगदी गरज. आणि वाचन कसं करणार तुम्ही, सारखं उद्धार कसं आणायचं, तर तुम्ही वाचलं गेलं पाहिजे. म्हणून कविता अभिवाचन स्पर्धा आमची अतिशय सुंदर चालू आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अभिवाचनाचं आम्ही एक वर्कशॉप घेतो. आणि अभिवाचन कसं करावं, साहित्य कुठलं निवडावं, कसं निवडावं, काय काय निकष असतात त्याच्यासाठी. किंवा अभिवाचन करताना, अभिवाचन म्हणजे फक्त साहित्य अभिवाचन नव्हे, तर तुम्ही एखाद्या स्टेजवर जाऊन काही करता, ते कॉम्पेअरिंग असेल किंवा तिथे काही तुम्हाला वाचायला लागलं, तर त्याच्यासाठी काय काय कशाची गरज आहे. मग त्याच्यामध्ये व्हॉइस मॉड्युलेशन आलं, माईकमध्ये कसं बोलावं, किती लांब, इतक्या सगळ्या डिटेल्समध्ये ते अभिवाचन कार्यशाळा आमची होते. आणि सुदर्शन रंगमंचाचा हा एक फायदा मला असा वाटतो की हल्ली तर क्लासेस कुठल्याही गोष्टीचे आपण पाहतो, गल्लोगल्ली बोर्ड मोठे मोठे लावलेले असतात. स्वतःची जागा असेल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ते उभं करता. पण सुदर्शन रंगमंच ही जागा अशी आहे की तिथे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने की तुम्हाला चांगलंच शिकायला मिळणार आहे. कारण ज्या आहेत त्या स्वतः नाट्यकर्मी आहेत आणि त्यांचा स्वतःचा अभ्यास तेवढा आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे जे शिकायला मिळणार आहे ते सखोल शिकायला मिळणार आहे ही खात्री मला वाटतं. म्हणजे पालकांना पण मी नेहमी सांगते की तुम्ही शिबिर कुठलंही घाला, माझ्याचकडे या असं नाही, पण डोळे पूर्ण उघडे ठेवून त्या शिबिराला घाला की तिथे काय शिकवलं जाणार आहे, तिथे शिक्षक कोण आहे, आणि मग तुम्ही करा. तुम्हाला एका 10 दिवसाच्या शिबिरामध्ये कोणीही मुलगा अभिनेता किंवा अभिनेत्री होणार नाही, पण त्याच्यावर काही बेसिक संस्कार होतात की जे मुलांच्या मध्ये फार लहान वयात रुजले जातात. लोकांशी कसं बोलावं, आपल्या व्यतिरिक्त इतर माणसं पण आपल्या भोवती असतात की जी काहीतरी वेगळं करू इच्छितात, की ज्यांच्याशी आपल्याला कम्युनिकेशन साधता आलं पाहिजे. आणि मी करतो तेच फक्त चांगलं असं नाहीये, तर माझ्यासारखं दुसरं काहीतरी करणारी सुद्धा खूप मुलं असतात. हे मुलांना जेव्हा कळायला लागतं ना, त्याचा परिणाम खूप खोलवर कुठेतरी त्या शिबिरांमध्ये होतो आणि तो त्यांच्या आयुष्यात प्रोजेक्ट होतो पुढे. मुलांचंच कशाला, मी असं म्हणेन की आता इतक्या अभिनय क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत, म्हणजे इतक्या प्रकारची चॅनल्स आहेत आणि तितक्या चॅनल्सवरती 12 तास 24 तासाच्या सिरियल्स, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. तर तुम्हाला असं वाटलं नाही कधी की मोठ्यांसाठी सुद्धा शिबिर किंवा अभिनय कार्यशाळा वगैरे घ्यावी? आमच्याकडे असते अभिनय कार्यशाळा. 10वी 12वीची मुलं झाल्यावर त्यांच्यासाठी आम्ही कार्यशाळा घेतो, कारण खूप सुट्टी असते त्यांना. मग त्यातनं आमची काही मुलं ग्रिप्सच्या नाटकात येतात, काही मोठ्या नाटकात येतात, काही आमच्या प्रोडक्शनमध्ये काम करतात आणि ती मुलं पुढे मोठी होऊन जातात. आता तुम्ही इंडस्ट्रीमधली पुण्यातनं गेलेली जर मुलं पाहिलीत, मुलं मुली कोणी, तर त्यातले 90% मुलं ह्या अशा वर्कशॉपमधनं पुरुषोत्तम सारख्या नाट्य स्पर्धेतनं गेलेली आहेत आणि चांगलं काम करतात ती मुलं तिथे. आणि कारण त्यांचा बेस पक्का झालेला आहे, त्यांना माहिती आपल्याला नक्की काय करायचंय ते. आणि नाटक हे तुम्हाला हेच शिकवतं की म्हणजे थिएटरमध्ये उभं राहणं कसं, इथपासून ते आवाज कसा लावावा, लोकांशी कसं बोलावं, दुसऱ्या माणसाचा आपल्या बरोबर असलेल्या आपल्या को ऍक्टरला कसा आदर द्यावा. म्हणजे आदर इन द सेन्स, आदर असा आदर मी म्हणत नाही, त्याच्या
तो जे बोलतो त्याला आपण जेव्हा आपण एखादं वाक्य त्याच्याकडनं ऐकतो त्याला रिॲक्शन देताना त्याचं वाक्य पूर्ण ऐकणं हा आदर कसा आपण द्यायला पाहिजे हे जेव्हा मुलांना कळतं ना तेव्हाच ते पुढे पण चांगलं काम करू शकतात. नाहीतर पॉलिटिक्स सगळीकडेच असतं, पण त्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा ठाम उभं राहण्याची जी वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे ना ती ही नाटक कला देते मुलांना. वर्कशॉप्स देतात, नाटकात काम करण्याची. उगीच नाही पुरुषोत्तम मध्ये आम्ही बॅकस्टेज करतो इतकं अभिमानाने मुलं सांगतात, कारण त्यांना कळतं की बॅकस्टेज करणं म्हणजे काय असतं. एखाद्या बॅकस्टेजवाल्यांनी तुम्हाला एखादी वस्तू वेळेवर दिली नाही तर तो नट काहीही करू शकत नाही हे त्या मुलांना पण कळतं आणि त्यातनं हे स्पिरिट आपण निर्माण करायचं असतं आणि ते होत असतं ह्या अशा वर्कशॉपमधून. म्हणजे नुसतं वर्कशॉप हा पैसे मिळवण्यासाठीचं साधन नाहीये, तर कुठे ना कुठेतरी मुलांच्या मध्ये ती वृत्ती निर्माण व्हावी हा वर्कशॉपचा उद्देश असावा असं मला नेहमी अगदी अगदी. आत्ता ह्या क्षणी म्हणजे इतकी वर्ष मला वाटतं आता 40 वर्षांचा हा प्रवास असेल. म्हणजे आधी महाराष्ट्र कल्चरल सेंटर, मग सुदर्शन रंगमंच, त्यात तुमचा अभिनय आणि आता तुम्ही विविध जे शिबिरं, नाट्य बालनाट्य शिबिर असेल किंवा अभिनय, आपण आत्ता जे अभिवाचनासंदर्भात बोललो, ह्या क्षणाला तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं? एक तर मी अतिशय कृतज्ञ आहे सगळ्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांची, कारण त्यांनी मला सपोर्ट केला नसताना तर मी हे काहीच करू शकले नसते. फॅमिली सपोर्ट मला होताच, माझ्या मुलींचाही होता, माझ्या नवऱ्याचाही होता, आमच्या घरातल्या लोकांचाही होता आणि कुठलंही काम तुम्ही सपोर्टशिवाय करूच शकत नाही. पण ह्या सगळ्या आपल्या माझ्या भोवती निर्माण झालेल्या या परिस्थितीनी आणि या ॲटमॉस्फिअरनी मला इतका आनंद दिलाय आणि इतका सपोर्ट दिलाय की मी त्या कृतज्ञता व्यक्त करते त्यांच्याविषयी. म्हणजे माझ्या पहिल्या 1992 पासून जी लोक माझ्या सान्निध्यात आली, जी आजतागायत आहेत, म्हणजे आता जवळजवळ मी तुम्हाला सांगते माझ्या नातीच्या वयाची मुलांच्या बरोबर मी काम करते आता आणि आजही ते मला मावशीच म्हणतात. त्यांचं कारण त्यांच्या आयाही मला मावशी म्हणायच्या आणि तेही मुलं मला मावशीच म्हणतात. मी त्यांना किती वेळा ते म्हणले नाही आम्हाला तू तशीच हवंस, आम्हाला तू मावशीच आहेस आमची. तर ह्या सगळा जो माझा परिवार आहे मी तयार केलेला, त्या परिवाराने मला इतका सपोर्ट केलाय आणि त्या परिवारातला मी धन्यवाद देणार, कारण माझ्या आयुष्यातला अतिशय उत्कृष्ट काळ मला ह्या संस्थेबरोबर काम करताना, ह्या मुलांच्या बरोबर, या नवीन पिढीबरोबर, या जुन्या पिढीबरोबर सुद्धा आता माझ्या वयाची जी काम करणारे माझ्याबरोबर जी लोक आहेत, तर त्यांचाही सपोर्ट मला कायम होता की नाही तू कर, आम्हाला कधीही काम सांग, आम्ही येऊन नाटक करू, आम्ही येऊन काम करू, आम्हाला सांग तू कुठल्या नाटकात काम करायचंय. तर त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची मी अतिशय आभारी आहे आणि कृतज्ञता मी व्यक्त करते की तुम्ही माझ्या आयुष्यात अतिशय मला उत्तम काळ जगायला दिलात. ह्याच तुमच्या कृतज्ञतेच्या भावना ही तुमची तशीच राहो आणि यातून जो तुम्हाला आनंद मिळतो तो द्विगुणित हो ही इच्छा प्रदर्शित करून मी तुमचे पुन्हा एकदा मी तुमच्या प्रती खूप कृतज्ञ आहे आणि मला खूप छान वाटलं, खूप छान गप्पा झाल्या तुमच्या बरोबर. पुन्हा आपण मला वाटतं 25वा आता तुम्ही म्हणालात की 25 वर्ष होतात, आता पुढच्या टप्प्यावरती आपण असंच 30 वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा भेटू. नक्की. धन्यवाद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.